जालन्यातील राणी उचेगाव येथे सीसीआय खरेदी केंद्र चालू करून कापूस खरेदी करण्याची भारतीय जनता पार्टीची मागणी। कुंभारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन। दरम्यान भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गोविंद पाटील ढेंबरे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर धांडे, किरण गुडेकर, सरपंच गजानन टेकाळे, मुरलीधर मामा शिंदे, बाबासाहेब हरबक, कृष्णा लोकरे, तुषार सुळे आदींच्या उपस्थितीत कुंभारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। राणी उंचेगाव येथे कापूस खरेदी सुरू करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व सहकार्याने निवेदन दिलेलं आहे। राणी उंचेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे पीक नसून कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि कापसासाठी शेतकरी परेशान आहे। या शेतकऱ्यांना शासनाच्या सीसीआय मार्फत कापूस खरेदी होऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे। त्या पलीकडच्या पट्ट्यामध्येच कापूस घनसंगी तालुक्यात जास्त प्रमाणात पिकतो अशी मागणी आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेली आहे आणि त्या मागणीनुसार लवकरच कापूस खरेदी केंद्र चालू होईल असे आश्वासन त्यांच्याकडून दिले आणि त्याच मागणीची प्रत आम्ही पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पाठवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरात लवकर शासनाची कापूस खरेदी सीसीआय मार्फत राणी उंचेगाव येथे चालू होईल अशी आम्ही मागणी केली आणि